न्यूज 18 क्राईम टाइम्स. पनवेल, नवी मुंबई, कळंबोली परिसरातील कॅप्टन डान्स बार मध्ये चालणारे अवैध प्रकार हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला असून डान्स बार विरुद्ध कारवाई केल्याचा फक्त दिखावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई केली जात नसून नवी मुंबई येथील डान्स बार चालकांची वरपर्यंत म्हणजेच मंत्रालयापर्यंत हात मिळवणी असून त्यामुळे पोलीस आयुक्तांना न जुमानता मंत्री महोदयांकडून सेटिंग लावून हे अनधिकृत धंदे राजरोसपणे चालवले जात असून पोलीस आयुक्तांना जणू काही बळीचा बकरा बनवला आहे की काय हा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. या गोरखधंद्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असून देखील वरिष्ठांना नाराज न करण्यासाठी कारवाई करत नसल्याचं समोर येतंय. नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात डान्स बारवर सातत्याने कारवाईची स्टंटबाजी सुरू असून प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे अनेक बारमध्ये अटी व शर्तींचे सर्रासपणे उल्लंघन होतानाचं दिसून येतंय. या दक्षिण भारतीय बार मालकांच्या विरोधात आवाज उठवणारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या विरोधात हे बार मालक साम, दाम, दंड, भेद या सर्व गोष्टींचा वापर करून त्यांचे आवाज दाबत आहे. सर्रासपणे चालणाऱ्या या बार चालकांमुळे भविष्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस महासंचालकांनी या प्रकरणी चौकशी अहवाल मागितला असून या प्रकरणी संबंधित स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येणार असल्याचं पोलीस महासंचालकांनी म्हटलं आहे. परंतु तदनंतर डान्स बार मधील अवैध प्रकार थांबतील की नाही हा ऐरणीवर पडणारा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील साठे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई, न्यूज 18 क्राईम टाइम्स, नवी मुंबई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.